म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय होणे, कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी, शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे। यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे। रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत। त्यांचे सत्कार, त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद स्वीकारत मी पुढे जाणार आहे। आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरीताईंनी मला ओवाळलं, कारण त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे। त्याच नात्याने मुरलींची मी मोठी बहीण असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे। मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते। ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते। याच्यानंतर नगरला जाणार आहे, तिथले उमेदवार तिथे माझ्या भेटीसाठी येणार आहेत। त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन, असा माझा निर्णय आहे, असा माझा कार्यक्रम आहे। आता तुम्ही विचारा। निवेदन काही नाही रे। सीट शेयरिंग कब तक डिक्लेयर होगी? महायुति की अब तक नहीं आ पाया है, सामने एक और सीटों पे लड़ रहा है। आता मराठीत संपवता का तुम्ही? मराठी सांगा। एक सवाल हिंदी में है उसमें। मैं आज मेरे चुनाव क्षेत्र में जा रही हूँ। लोकसभा की उम्मीदवार के नाते मैं अपने चुनाव क्षेत्र में जाते हुए जो भी चुनाव क्षेत्र मैं क्रॉस करने जा रही हूँ, वहाँ के उम्मीदवारों को शुभकामनाएं और नाते से बड़ी बहन होने के नाते शुभ आशीर्वाद देने मैं आज पुण्य नगरी में आई हूँ। मुरली मोहोळ इन्होंने मेरे साथ युवा मोर्चा में साथ में हमने काम किया है, मुंडे जी के साथ काम किया, उनके लाडले थे और आज मैं उनको शुभकामनाएं देने आई हूँ। मेरे साथ हमारी नेता माधुरी मिसाल और सारे कार्यकर्ता उनके कार्यालय में आज आए हैं। इसके बाद मैं नगर में जाऊंगी और वहाँ के उम्मीदवार भी वहाँ मुझे मिलेंगे। ऐसे करते करते मैं उम्मीदवार के नाते, एक लोकसभा के उम्मीदवार के नाते पहला कदम बीड में रखने जा रही हूँ। बीड जिल्हा हा अत्यंत पुढारलेला जिल्हा आहे। बीड जिल्ह्याने आतापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत, म्हणजे अगदी मायनॉरिटी मधले खासदार निवडून दिले। वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून बघणाऱ्या जरी वाटलं तरी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो। 22 वर्ष मी राजकारणात काम करत आहे। मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी, प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे। माझ्या विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही, कोणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही। सर्वसमावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते। मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते। या परिणामांची नक्कीच जे काही चर्चा आहे ती कोर कमिटीतून आणि सर्व नेते करतील आणि ते प्रयत्न करतील शेवटपर्यंत याच्यामध्ये काय करता येईल। आता सध्या मी उमेदवार असल्यामुळे संपूर्णतः माझ्या उमेदवारीकडे माझं लक्ष आहे। जानकर साहेब ज्यावेळेस जात होते त्यावेळेस